बांगलादेश घुसखोरांना बाहेर काढणार असल्याचा इशारा सत्ताधारी भाजपनं अनेकदा दिलाय। किरीट सोमय्यांसह इतरही भाजप नेत्यांनी या संदर्भात रोखठोक भूमिका घेतलेली दिसली। मात्र आता घुसखोरांना सरकारकडूनच अन्न पुरवठा होतोय का असा सवाल उपस्थित होतोय। याची पडताळणी करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे या संदर्भातली यादी पाठवण्यात आली। मात्र 9 महिने उलटले तरीही जिल्हा पुरवठादारांकडून विभागाला अहवाल आलेला नाही। दरम्यान यानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी इशारा दिलाय। बांगलादेश घुसखोरांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। पोलिसांनी जर कारवाई केली असेल आणि अशा बांगलादेशी घुसखोरांना जर पकडलं असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। किंवा त्यांना जे काही मदत करणारे लोक आहेत त्यांच्यावरही कारवाई हिंदी तर हा विषय मोठा आहे। बांगलादेशी सीमा ओलांडून येतात, सीमा सुरक्षित नाही असं त्याला म्हणायचं का आपण, हा एक प्रश्न आहे। त्याच्यामुळे बांगलादेशी गावोगाव घुसलेले, संभाजीनगरात सुद्धा बांगलादेशी आहे। बांगलादेशी फक्त मुंबईतच याच्यातला काही भाग नाही आहे। बांगलादेशी काय पाकिस्तानी पण असतील काही, पण सीमा ओलांडून येतात कसे हा प्रश्न सरकारचं याच्यात अपयश आहे ना, केंद्र सरकारचं। बांगलादेश घुसखोरांवरती ज्या पद्धतीने हे सत्य आहे की या देशात सर्वत्र, मुंबईमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये प्रमाण नक्कीच जास्त असणार। फेरीवाले हे बांगलादेशी जास्त फेरीवाले आहेत आणि त्यांची नावं रेशन कार्डमध्ये येण्याकरता, आधार कार्डमध्ये येण्याकरता ज्यांनी प्रयत्न केले असतील, जे दोषी असतील, सगळ्यांमध्ये कारवाई होणं गरजेचं आहे।